आपण सगळीकडून हरून जातो ना, काही मार्ग सापडत नाही, अशी ती वेळ होती. माझे बाबा एक्सपायर झाले होते, भाऊ गेला होता. सो मला ना ह्या अभिनय क्षेत्राने तारलंय, जगवलंय. खूप लोकांना म्हणजे माहितीच नाही की कशा तुम्ही डिरेक्टली बॉलिवूड मध्ये एस्टॅब्लिश व्हायला लागला किंवा मराठीमध्ये किती स्ट्रॉंग रोल्स तुम्ही केलेले. हिंदीत आल्यानंतर लोकांमध्ये बस क्रिएट झाला तुमच्याबद्दल. सो तुम्ही सांगा की हाऊ यू स्टार्टेड आणि मग कसं इव्हॉल्व्ह होत गेलं पुढे. आपलं स्ट्रगल घरूनच सुरू होतं. बरोबर. आपली मला वाटतं अर्धी एनर्जी तिथेच वाया जाते की समजावून मला हे करायचंय, हे करायचं. ते कुठलंही पॅशन असो. अगदी अगदी. सो माझं खरं सुरुवातीला अभिनयाकडे वळले नव्हते, पण मी कबड्डी खेळायचे कॉलेजमधून आणि स्टेट लेवल कबड्डी प्लेअर. माय गॉड. येस. ओके. मग आधी तेच होतं, दिवस रात्र फक्त कबड्डी कबड्डी. मग काही वर्षानंतर माझ्या पायाचं ऑपरेशन झालं, लिगामेंट डॅमेज झाले होते. अच्छा. मग त्याच्यानंतर मग कबड्डी खेळणं कमी झालं. मला वाटतं 2006 मध्ये वगैरे मी पहिलं नाटक केलं. म्हणजे ते पण असं अचानक एक पेपरमध्ये ऍड बघितली, प्रोफेसर वामन केंद्रेंचं वर्कशॉप होतं. ओके. आणि त्यावेळी असं काहीतरी आयुष्यात घडलं होतं की आपण सगळीकडून हरून जातो ना, काही मार्ग सापडत नाही, अशी ती वेळ होती. माझे बाबा एक्सपायर झाले होते, भाऊ गेला होता. आणि त्यावेळी मी ती ऍड बघितली आणि मला त्या सगळ्यातून आहे ना निघायचं होतं. सो मी विचार केला की आपण ना या वर्कशॉपला जाऊया, नवीन माणसं, नवीन ठिकाण आणि जरा बघूया. सो मला ना ह्या अभिनय क्षेत्राने तारलंय, जगवलंय. मी तिथे गेले आणि मग तिथे रमले. अरे छान. आणि मग असं तिथे रमले आणि ना मला ते आवडायला लागल्या गोष्टी. आधी आपल्या डोक्यात खूप वेगळ्या गोष्टी असतात की अभिनय म्हणजे अरे आपण छान पर्सनॅलिटी आहे वगैरे, फोटो काढूया 4, मग काय कामं मिळतील. तिथे गेल्यावर कळलं की नाही, हा खूप मोठा अभ्यास आहे. तुम्हाला तुमच्या भाषेवर काम केलं पाहिजे, तुमच्या चालण्यावर, बोलण्यावर, सगळ्या गोष्टीवर काम केलं पाहिजे. आणि मला ते आवडायला लागलं. आणि मग तिथून असं झालं की यार या क्षेत्रातच काहीतरी करूया. आणि मग नशिबाने मला वामन केंद्रेंचंच पहिलं नाटक, म्हणजे माझं पहिलं नाटक झुलवा, त्यात काम करायला मिळालं. आणि त्या नाटकाची रिहर्सलच मुळात ना 3-4 महिने चालली होती. तर माझ्यासाठी ते 3-4 महिने म्हणजे ना हावऱ्यासारखे होते की मला हेही शिकायचंय, मला हेही करायचंय. बरं त्या नाटकात आहे ना बऱ्यापैकी ललितची मुलं, डिपार्टमेंटची मुलं अशी होती. आणि येस, त्यात मिलिंद शिंदे होते, म्हणजे त्याने तेव्हा भरपूरच कामं केलेली होती. सो त्याचं काम बघताना पण असं व्हायचं की अरे यार ही म्हणजे वेगळी नशा आहे ही. सो तिथून सुरुवात झाली. अरे आणि तिथूनच असं काहीतरी वेगळं करायचंय. करेक्ट. ही तिथून सुरुवात झाली आणि मग चांगली माणसं भेटत गेली आणि वेगवेगळी कॅरेक्टर्स भेटत गेली. येस येस येस. सो तुम्हाला आवडलेलं तुमचं आतापर्यंतचं फेवरेट कॅरेक्टर कुठलं? नशिबाने ना माझ्या वाट्याला चांगले रोल आणि त्यावेळी मी ज्या प्रोजेक्टवर काम करते ना ते माझ्या जवळचं असतं कॅरेक्टर. मग ती फॅन्ड्री मधली नानी असू दे, सैराट मधली सुमन अक्का असू दे, न्यूड मधली चंद्रा अक्का असू दे, रेडू मधली छायगे असू दे. तर मी कायम अशी खूप ऋणी राहीन इंडस्ट्रीची. आणि ज्या डिरेक्टर्सने आणि लेखकांनी माझ्यासाठी उत्तम उत्तम रोल माझ्या जवळ आणले आणि मला ते करता आले. रेडिओ सिटी, रग रग में दौड़े सिटी.